नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पुरे त्वा पारमी सब्बा पतो सम्बोधिमुत्तमं एतेन सच्चवाज्येन होतु ते जयमंगलं। बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न सर्वश्रेष्ठ अशा ह्या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना मानवता प्राप्त झाली, ज्यांच्यामुळेच आपले सारे विघ्न टळाले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वावर आधारित असे सर्वश्रेष्ठ संविधान प्राप्त झाले, ज्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला माणूसपण प्राप्त झालं आणि आपल्या सर्वांच्यासाठी जे खऱ्या अर्थाने सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या पवित्र अशा जेतवन बुद्ध विहारामध्ये सन्मानपूर्वक आमंत्रित केलेले पूज्य करुणाजी थेरो यांना त्रिवार अभिवादन करून, पूज्य धम्मबोधीजी थेरो, पूज्य यन धम्मानंदजी थेरो यांच्या प्रती असीम अशी मैत्री भावना व्यक्त करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदाते, दानदात्या आणि विशेष रूपाने पवित्र अशा या विहाराला विहारपण ठेवणारे भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विहार कमिटीतील सदस्य आदी पदाधिकारी आणि सर्व माता भगिनी, बालक आणि बालिकांनो, आपण समाजाचं अवलोकन करत असताना व्यक्तिगत एका माणसाचं अवलोकन केलं पाहिजे। व्यक्तिगत एका माणसाचं अवलोकन करता करता आपल्याला कुटुंबाचं अवलोकन होऊन जातं आणि कुटुंबाचं अवलोकन करताना आपल्याला त्या समाजाची पूर्णच्या पूर्ण पद्धतीनं ओळख होऊन जाते। समाजाने मिळून बनलेला जो तालुका असतो, तालुक्यांनी मिळून बनलेला जो जिल्हा असतो, जिल्ह्यांनी मिळून बनलेलं जे राज्य असतं आणि राज्याने मिळून बनलेला जो देश असतो, त्या देशाची ओळख होते। त्या देशाची ओळख व्यक्तिगत एका माणसाशी जुडलेली आहे आणि आपल्या देशाची ओळख बाह्य रूपाने, आंतरिक रूपाने जगाच्या नकाशावर बाबासाहेबांनी बुद्धाची भूमी, ही पवित्र भूमी, ही बुद्ध लँड, धम्मा लँड, प्युअर लँड म्हणून हिची ओळख कधीच जगाला करून दिलेली आहे। ज्या अनुषंगाने देश ओळखला जातो ते देशाचं राष्ट्रीय चिन्ह, देशाचं राष्ट्रीय ध्वज यावर बाबासाहेबांनी स्वतः पार्लमेंटमध्ये नियुक्ती केलेल्या कमिटीमध्ये ठराव पास करून 10 लोकांची कमिटी बनवून त्यावर एक अशोक चक्र ज्याला आपण म्हणून ओळखतो
तर ते चक्र त्यांनी धम्मचक्र प्रवर्तनातून घेऊन टाकलेलं आहे. आज मोठ्या अभिमानानं जेव्हा आपला देश कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा प्रगती करतो किंवा आपल्या देशाचं जहाज असेल, विमान असेल, एखादी आपली एअरफोर्स सेना असेल, नेव्ही असेल, त्याचबरोबर आपली मिलिटरी असेल, हे जेव्हा जेव्हा कधी कुठे जातात तेव्हा आपल्या देशाचा हा ध्वज फडकावतात, तेव्हा त्यावर चक्र ते बुद्धाचं प्रतीक आहे. धम्मचक्र प्रवर्तन ज्यामध्ये 4 आर्य सत्याचं 12 अंगांनी विश्लेषण करून, ज्यामध्ये पूर्ण 12 अंगांनी त्याचं अनुलोम प्रतिलोम पद्धतीच्या ज्या कड्या असतात त्या कड्याचं देखील विश्लेषण करून बाबासाहेबांनी या देशाला बुद्धिस्ट म्हणून अगोदरच घोषित केलेला आहे. आपल्या देशाची जी करन्सी आहे, नाणं आहे, नोटा आहेत, त्या नोटावर सुद्धा सारनाथची मुद्रा 4 सिंहांकित, जसं शक्यसिंह महामुनी राजा म्हणून गौतम बुद्धांना ओळखलं जात होतं, त्या भगवंताच्या महाभिनिष्क्रमणाची, त्यांच्या बुद्धत्वाची, त्यांच्या धम्मचक्र प्रवर्तनाची आणि त्यांच्या महापरिनिर्वाणांची जी निशाणी आहे ती म्हणजे 4 सारनाथची जी मुद्रा आहे की या शक्य कुळातून शक्यसिंहाने 4 दिशेला गर्जना करून धम्माचा निनाद केलेला आहे, धम्माचा उद्घोष केलेला आहे, धम्म प्रकाशित केलेला आहे आणि 4 दिशेला लोक कल्याण केलेलं आहे. आणि त्या महापुरुषाच्या जीवनात हे 4 महाप्रसंग आहेत. अशा प्रकारची ती मुद्रा नोटेवर बाबासाहेबांनी अंकित केलेली आहे. देशातलं सर्वात मोठं स्थान, ज्यांना आपण प्रेसिडेंट म्हणतो, राष्ट्राध्यक्ष म्हणतो, राष्ट्रपती म्हणतो, त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागे धम्मचक्र प्रवर्तनाय हा पालीतला शब्द म्हणजे या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्थेचा पराजय करून, चातुर्वर्ण व्यवस्थेचा पराजय करून समतेचं राज्य निर्माण करून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी धम्माच्या त्या सदाचाराला गतिमान केलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तनाय अशा प्रकारचं वाक्य देखील दिल्लीच्या त्या सिंहासनाच्या पाठीमागे लिहिलेलं आहे. भारतीय संविधान माझे गुरु तथागत सम्यक संबुद्धाच्या विचारातून मी घेतले आहे असं कितीतरी वेळा बाबासाहेब पार्लमेंटमध्ये लोकांना, त्या सदस्यांना, सन्मानपूर्वक असलेल्या सदस्यांना पटवून देताना आपण बाबासाहेबांची भाषणं वाचलेली ऐकलेली आहेत. फ्रेंच राजक्रांतीतून मी हे घेतलेलं नसून हे माझे धर्मगुरू गौतम बुद्धापासून, तथागताच्या धम्मापासून मी घेतलेलं आहे असं बाबासाहेब वारंवार सांगतात. तर बाबासाहेबांना तीही ओळख करून ठेवलेली आहे. म्हणजे बाह्य ओळख आणि आंतरिक ओळख या देशामध्ये बाबासाहेबांनी पाहिलं की आंतरिक हा वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये, वेगळ्या वेगळ्या पंथामध्ये, वेगळ्या वेगळ्या व्रतवैकल्यामध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सण उत्सवामध्ये, त्योहारामध्ये, कर्मकांडामध्ये, सण उत्सवामध्ये हा देश विभागलेला आहे. यांना एकरूप कसं करता येईल, यांना एका रेषेमध्ये सदाचाराचं जीवन कसं यांना जगण्यास भाग पाडता येईल, म्हणून बाबासाहेबांनी एका लढवया जमातीला, एका इतिहासानं सिद्ध केलेल्या दयाळू असलेल्या जातीला, त्या जातीत जन्म घेऊन बाबासाहेबांनी स्वतः धम्मग्रहण करून 22 प्रतिज्ञा आपल्याला देऊन पुन्हा एकदा देशामध्ये ओळख करून दिली की जगामध्ये ज्या काही क्रांत्या झाल्या त्या सगळ्या रक्तरंजित क्रांत्या होत्या. जगामध्ये जेवढे बदल झाले तर ते तिथं रक्त सांडवावं लागलं, युद्ध करावं लागलं, माणसांनी माणसाला मारून माणसांनी बदल घडून आणले. पण बाबासाहेबाची एकमेव ऐतिहासिक अशी क्रांती आहे की जिथं रक्ताचा एक बुंद देखील न सांडवता त्यांनी महाबदल घडून आणला, मोठा बदल घडून आणला. आणि त्या जातीला, लढवया जातीला, त्या शूरवीर जातीला त्यांनी सांगितलं की तुम्ही पूर्वीचे महार आहात, महारांचा इतिहास हा गौरवशाली राहिलेला आहे. म्हणून बाबासाहेब
अभिमानानं सांगायचे की मी महार बॅरिस्टर आहे म्हणून. कारण महारांचा इतिहास गौरवशाली राहिलेला आहे, प्रामाणिक राहिलेला आहे, लढवय्या राहिलेला आहे, करुणावान राहिलेला आहे. बाबासाहेब म्हणतात ही जात नेहमी देशासोबत, ही जात नेहमी मानवतेसोबत, ही जात नेहमी स्त्रियांसोबत प्रामाणिक राहिलेली आहे, न्यायानं वागलेली आहे. यांनी कधीही कोणावर अन्याय केलेला नाही आहे. त्या राजाचं नेहमी उदाहरण सांगायचे. त्या राजाच्या दरबारी असलेला जो त्यांचा अंगरक्षक होता त्याचंही नेहमी उदाहरण सांगायचे बाबासाहेब की महाराजांनी आपलं प्रामाणिकत्व नेहमी नेहमी सिद्ध केलेलं आहे. एका ठिकाणी तर बाबासाहेब पार्लमेंटमध्ये बोललेली ही गोष्ट आहे की महाराजांचा इतिहास तुम्हा कोणाला माहीत नसेल, पण हे लोक एवढेही प्रामाणिक राहिलेले आहेत की जसं आपण अनेक उदाहरण पाहतो की बिचाऱ्या एकलव्याचं उदाहरण आपण पाहतो. तो गेला होता ते यांच्याकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी, द्रोणाचार्यांकडे. गोष्टी खऱ्या खोट्या काय, पण बाबासाहेब म्हणायचे जर ते एवढ्या फोपावलेलेच आहेत तर त्याच्या अनुषंगाने म्हणतात की तो प्रामाणिकपणे गेला होता त्यांच्याकडे की बा मला सुद्धा धनुर्विद्या शिकवा, तुम्ही शूद्र जातीचे आहात, तुम्हाला शिकवता येणार नाही, असे उत्तर मिळाले. प्रामाणिकपणे जंगलामध्ये द्रोणाचार्याचा पुतळा बनवून त्या पुतळ्यालाच गुरु मानून द्रोणाचार्याकडे न जाता त्यांनी धनुर्विद्या शिकली एकलव्याने स्वतःच. आणि अशी धनुर्विद्या शिकली की जी दुहेरी आणि तिहेरी बाण मारण्याची निशाणी जी की पाची पांडवांना येत नव्हती, कारण द्रोणाचार्यालाच येत नव्हती. जेव्हा पाची पांडवांना पूर्ण विद्या पारंगत झाली तर तेव्हा त्यांना जंगलामध्ये घेऊन तो द्रोणाचार्य गेला की तुमची विद्या सफल झाली, आता उद्या तुम्हाला मी घोषित करणार की तुम्ही धनुर्धर आहात आणि तुमच्यासारखे कोणी नाही, तुम्ही अग्र धनुर्धर आहात पूर्ण या भारतामध्ये. पण जेव्हा ते जंगलाने फिरत होते तेव्हा त्यांनी एका प्राण्याला दुहेरी बाण लागलेला होता, कुत्र्याच्या तोंडामध्ये दुहेरी बाण, आणि तेही त्याला काही इजा न पोहोचवता तो कुत्र्याच्या फक्त तोंडातच बाण, ते त्याला भुंकता नाही आलं पाहिजे म्हणून तो दुहेरी बाण जेव्हा पाहतात तर तेव्हा ते म्हणतात की स्वामी गुरुजी ही निशाणीबाजी तर तुम्ही तिरंगबाजी तर आम्हाला नाही शिकवली. हा दुहेरी बाण खालच्या आणि वरच्या दिशेला मारलेला आहे पण मात्र कुत्रा शाबित आहे, अशा प्रकारची तुम्ही तिरंदाजी आम्हाला का नाही शिकवली. द्रोणाचार्य मनात विचार करू लागला हे तर मलाही येत नाही, हे कोण मारले काय माहित. मग ते शोधत जेव्हा गेले तेव्हा एकाग्र चित्तानं अभ्यास करताना बिचारा एकलव्य त्यांना दिसला. तेव्हा म्हणाले की का रे त्या कुत्र्याच्या मुखामध्ये तूच बाण मारला का? म्हणे हो मीच मारला. ही अशी विद्या तुला कोणी शिकवली? म्हणे माझ्या गुरुनं शिकवली. कोण आहे म्हणे तुझा गुरु? चला म्हणे दाखवतो. त्याच्या मागं गेले. तिथं झाकलेला पुतळा जेव्हा उघडा केला तर तो पुतळा त्या द्रोणाचार्याचाच होता. तेव्हा हे पाची पांडव लगेच शंका घेतात द्रोणाचार्याकडं की तुम्ही रात्री येऊन शिकवत होते काय? तुम्ही यांना रात्री येऊन शिकवत होते काय? तुम्ही यांचे गुरु आहेत आम्हाला का सांगितलं नाही? तर ते म्हणाले अरे बाबा मलाच माहित नाही मी याचा गुरु आहे म्हणून. मग ते सांगतात मी तुझा गुरु कसा? मी तर तुला कधी विद्या शिकवली नाही, मी तुला कधी म्हटलं नाही मी तुझा गुरु आहे, तूही मला कधी म्हटलं नाही मी तुझा शिष्य आहे किंवा मला शिष्य म्हणून करा. स्वामी मी तुमच्याकडे आलो होतो पण जातीमुळे तुम्ही मला ही विद्या शिकवली नव्हती, पण मी तुम्हालाच गुरु मानून तुमचा पुतळा उभा करून ही विद्या मी शिकलो आणि ह्या विद्येमध्ये मी पारंगत आहे. द्रोणाचार्याला प्रश्न पडला की वापस गेल्यानंतर जर या पाची पांडवांनी मला हट्ट धरला आणि म्हटले की ते दुहेरी आणि तिहेरी बाण मारण्याची विद्या शिकवा तर यांना काय शिकवावं? मग माझ्याकडे ती विद्या नाही पण याच्याकडची विद्या कशी नष्ट करून घ्यायची? म्हणून मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी तुझा गुरु आहे, तर मग गुरुला दक्षिणा दिल्याशिवाय विद्या सफल होत नाही. बिचारा गुडघ्यावर बसतो, हात जोडतो की स्वामी तुम्ही सांगाल ते मी दक्षिणा देतो तुम्हाला, काही नाही तुझा मला उजवा अंगुठा दे. उजवा अंगुठा एक तर विद्या दिली नाही, एक तर विद्या शिकू दिली नाही, एक तर विद्यामध्ये बसू दिलं नाही, स्वतःच्या बलाने तुम्हाला बळजबरीच गुरु करून विद्या शिकली तर त्याचीही विद्या तुम्ही उजवा अंगुठा घेऊन
हिसकून घेता अशा 2000 वर्षेपर्यंत अशा लाखो एकलव्यांच्या हातातून पेन हिसकावून घेऊन, त्यांचे सगळे अधिकार हिसकावून घेऊन, त्यांना खाण्यापिण्यापासून वंचित ठेवून, त्यांना कपड्या लत्त्यापासून वंचित ठेवून, निसर्गापासून मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित ठेवून, त्यांना स्वतःच्या सावलीपासून वंचित ठेवून, मेलेल्या जनावरांचं मांस खाण्यास भाग पाडणारी ही चातुर्वर्ण व्यवस्था ज्या बाबासाहेबांनी बोधिसत्वांनी मोडीत काढली, उभी केलेली आहे, लाखो वर्षापासून उभी केलेली ही विषमतेची बिल्डिंग ज्या बोधिसत्वांनी एका प्रज्ञेच्या दणक्यामध्ये मोडून तोडून काढली, चुर्रामुर्रा केली, भुका केली आणि तो रस त्यांनाच प्यायला देऊन समतेचं राज्य निर्माण करणारी संविधान घटना लिहिली, त्या बाबासाहेबांनी करोडो लोकांच्या हातात पेन देऊन पुन्हा एकदा इथं बुद्धाची मैत्री करुणा पेरली. आज हा देश त्या मोठ्या समाजामुळे गुन्ह्या गोविंदांना नांदत आहे. कधी बौद्ध लोकांनी कोणावर अन्याय केला, कोणती समता सैनिक दल कोणावर आक्रमण करून चालून गेलं, बाबासाहेबांनी उभं केलेलं भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांनी कधी कोणाचे घर जाळण्याचा आदेश दिला किंवा PS संस्थेच्या लोकांनी पैशाच्या बलावर कुठे कोणावर अन्याय अत्याचार केला किंवा RPIच्या लोकांनी कुठे कोणावर दगाबाजी केली, असा इतिहास आजही सापडणार नाही, आजही पाहायला भेटणार नाही. कदाचित आमच्या छोटे मोठे लोक परिशुद्ध बौद्ध धर्माचं आचरण करणारे नसतील, पण आजही ते कोणाला फसवणारे नाही आहेत. त्यांनी कोणत्याही जाती धर्माच्या लोकांवर अन्याय अत्याचाराचा कधी सूड उगवलेला नाही आहे. किंवा आजही बाबासाहेबांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा कोणत्याही देशाच्या फसवणुकीत कशातही बदनाम झालेली नाही आहे. PS संस्था बदनाम झालेली नाही आहे. अंतर्गत छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये असेल, पण ती बाकी इतरांना फसवण्यामध्ये किंवा देशाचं नुकसान करण्यामध्ये किंवा मानवतेची हानी करण्यामध्ये RPI कुठेही आजही फसलेली नाही आहे. आणि समता सैनिक दल याचं नाव रेकॉर्ड अजूनही कुठेही त्यांनी या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था बिघडवली अशा प्रकारची एकही केस झालेली नाही आहे. हा इतिहास आहे आमचा. ठीक आहे, मान्य आहे, त्या बाबांनी चंद्रमणी महास्तवीरांच्या पूज्य भंतेजीच्या शुभ हस्ते दीक्षा घेऊन जी बुद्धाच्या काळामधली दीक्षा परंपरा होती ती नवीन पद्धतीने बाबासाहेबांनी दीक्षा पद्धती सुरू केली. स्वतः त्यांनी दोन्ही हात जोडून शुगर असताना, कमरेपासून खाली पाय गेलेले असताना, बाबासाहेबाला बसता येत नव्हतं, 4 पैलवान नेहमी बाबासाहेबाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते. पण त्या दिवशी गुडघ्यावर बसलेले व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की बाबासाहेब गुडघ्यावर बसतात, बाबासाहेबाला गुडघ्यावर बसलेले पाहून वाली सिंह बसतात, बाबासाहेबाला गुडघ्यावर बसलेले पाहून माईसाहेब बसतात, बाबासाहेबाला गुडघ्यावर बसलेले पाहून बाकीचे सगळेच पटापटा बसतात. अरे एवढा तो महापुरुष भावी बुद्ध जेव्हा गुडघ्यावर बसून बुद्धाच्या धामाची दीक्षा घेतात तेव्हा पुढचा 2500 वर्षाचा कालावधी पाहतात. बोधिसत्वामध्ये 10 अवस्था आलेल्या असतात. विमलतापासून तर धर्ममेधपर्यंत त्यांच्यामध्ये पूर्ण अवस्था आलेल्या असतात. त्यांना पुढचा 2500 वर्षाचं पूर्णचे पूर्ण इतिहास दिसत असतो डोळ्याने. जसं तुम्ही मला स्पष्ट पाहता, मी तुम्हाला स्पष्ट पाहतो, एवढा स्पष्ट दिसतो बोधिसत्वांना पुढचा 2500 वर्षाचा इतिहास. काय काय होईल, काय काय घडेल, पार्लमेंटमध्ये काय उलथापालथ होईल, काय होईल, मोदी येईल, काय गडबडी करेल ते बी माहीत असते त्यांना. त्याच्यावर मात करणारे आणखी कोणी येतील तेही माहीत असते त्यांना. विचलित होऊ नका, हे राष्ट्र हिंदू राष्ट्र कधी होणार नाही, हे बौद्ध राष्ट्र होणार आहे. हे बोधिसत्वाचं वचन आहे. हे तुमचं माझं असतं तर याच्यावर शंका घेतली असते आपण, पण हे बोधिसत्वाचं वाक्य आहे आणि बोधिसत्वाचं वचन कधी फेल होत नसतं. हा त्याला उशीर लागू शकतो पण ते कधी खोटं ठरत नसतं. कारण बोधिसत्वामध्ये खोटं बोलण्याच्या पेशाच नसतात. तुमच्यात माझ्यात पेशा आहेत म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टीला मान सन्मान आदर सत्कार किंवा भयापोटी खोटं बोलू शकतो. पण बोधिसत्व अरहंत सम्यक संबुद्धामध्ये त्या खोटं बोलण्याच्या पेशाच नसतात. त्याच्यामुळे त्यांच्या वाणीवर खोटं बोलणं येतच नाही कधी. त्यामुळे ते जे सांगतात, ते म्हटले ना की भारत बौद्धमय होईल तर होईलच, ते म्हटले ना संपूर्ण विश्व धम्मराज्य करेल तर करेलच. आणि ते कसं होईल आणि कसं करेल तर या संदर्भामध्ये एक आमचे पूज्य भंते ज्ञानज्योतीजी बांगलादेशाला गेले होते. तिथे बना भंतेजी होते, ते अरहंत होते साधनानंदजी, त्यांच्याबद्दल सगळ्या जगात ख्याती होती. तर त्या साधनानंद भंतेजीला जेव्हा भंतेजीने हात जोडून विचारलं, भंते
आपण म्हणत आहात की बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचं ठरवलं होतं, विश्व धम्मराज्य करायचं ठरवलं होतं, पण बाबासाहेब ते गेले. हे राष्ट्र आम्हाला बौद्ध होताना तर नाही, पण थोडं थोडं हिंदू होताना दिसू लागले. मग एकीकडे दिसतंय वेगळं, बाबासाहेब सांगून गेले वेगळे. तुम्ही आरंत आहात, तुम्ही पूजनीय आहात, बाबासाहेबाचं वचन कधी पूर्ण होईल? त्यावेळेस ते करुणेने सांगतात की बाबासाहेबाचं वचन कंप्लीट होणं सुरू झालं म्हणे, तुम्हाला त्याची खबरही नाही. ते म्हणतात भंते कसं? हो, भारत तर बौद्धमय होईलच होईल म्हणे. पुन्हा एकदा या 25 वर्षाच्या कालावधीत या महाराष्ट्रातच असे भिक्षू जन्माला येतील की जे पूर्ण रूपानं बौद्ध धर्मासोबत समर्पित होऊन बौद्ध धर्माला पुन्हा एकदा ते वैभव प्राप्त करून देतील जे की जगाच्या पाठीवर बुद्ध काळामध्ये, सम्राट अशोकाच्या काळामध्ये होतं. पुन्हा एकदा ते वैभव सुरू होईल. जगाचं नेतृत्व, जगाला गुरु म्हणून जगाला टीचिंग म्हणून पुन्हा एकदा भारतच लीड घेईल. आणि भारतामध्ये सगळ्या राज्यांपैकी महाराष्ट्र हा 1 नंबरवर राहील. महाराष्ट्रातले 2 शहर प्रमुख राहतील की जे बौद्ध धर्माचे खास प्रचारक म्हणून राहतील. त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं की म्हणते ते 2 शहर कोणते आहेत ते तुम्ही शोधा म्हणे. आता आपण शोधू लागलो तर सध्याच्या घडीला तरी नागपूर आणि औरंगाबाद दिसत आहे की महाराष्ट्रात हे 2 शहर जरा थोडेसे धम्म कार्यगतीला जरा जोमानं काम करत आहेत असं ते सध्या दिसत आहे. ते 2 शहर राहतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. उपासक आणि उपासिकांनो, बोधिसत्वाची ती वाणी, जग कसं धम्मराज्य होईल म्हणे. ठीक आहे, भारतातले बिचारे RPI असेल, बाबाची भारतीय बौद्ध महासभा असेल, बाबाचं समता सैनिक दल असेल, बाबासाहेबांनी करुणेने स्थापन केलेले PS संस्थेतले लोक कधी ना कधी तरी जागृत होतील. आज त्यांना स्वप्न का होत नाही पडत, किंवा एखाद्या ग्रंथात का होत नाही आपल्या बाबाची गोष्ट सापडून त्यांना की अरे बाबासाहेब भारत बौद्ध करायचं म्हटले, त्यात माझं काही योगदान आहे. आणि मग या प्रेरणेने झालेले भिक्षू, जे काही भिक्षू निर्माण होतील इथं, ते भिक्षू सुद्धा विचार करतील की आपल्या बाबामुळेच आपल्यावर अंगावर चिवर आलंय, बाबामुळेच हे सगळं वैभव घडलंय. अरे मातीचे सोने झाले भीमा तुझ्यामुळे, जीवनात सुख आले भीमा तुझ्यामुळे, हे सगळं वैभव त्यांच्यामुळे आलं. तर ते सर्वस्वपणाला लावतील आणि नक्कीच भारत बौद्धमय करण्यासाठी तन मन धन आणि सर्वस्व अर्पण करतील. बाबासाहेबाला हे माहीत होतं. तर मग विश्व कसं काय धम्मराज्य होईल? इथपर्यंत ठीक आहे. त्या भंतीजीला विचारल्यानंतर ते भंतेजी सांगतात, आयुष्यमान, ज्ञानज्योती भंतीजीला काय म्हणतात, आयुष्यमान, अहो जग हे विश्व धम्मराज्य होणारच आहे. कसं होणार आहे? तर मग ते सांगतात की बाबासाहेबांना लिहिलेले जे संविधान आहे ते भगवान बुद्धाच्या विनयपिटकावर आधारित आहे. म्हणजे भगवान बुद्धाने जे लावून दिलेली नियमावली आहे, धम्म आणि विनय, यालाच आजचा वर्तमानातला बुद्ध म्हणतात. बुद्ध त्याच्यासोबत बुद्धत्व घेऊन गेले नाही, बुद्धत्व ठेवून गेले इथं. एक तर त्यांच्या आस्थीमध्ये सुद्धा बुद्धत्व आहे, जिथं जिथं त्यांच्या आस्थी आहेत प्रतिष्ठापित तिथं तिथं बुद्धत्व आहे. ते सॉफ्टवेअर आहे. आणि जिथं जिथं भिक्षूंमध्ये, भिक्षुणीमध्ये, उपासकामध्ये आणि उपासिकामध्ये, या चार धर्मसभामध्ये किंवा या 4 भगवंताच्या श्रावकांमध्ये, या 4 श्रावकामध्ये जोपर्यंत धम्म आणि विनय राहील तोपर्यंत बुद्ध टिकून राहतील. बुद्ध सध्या धम्मात आणि विनयात आहेत. म्हणजे आपल्यामध्ये धम्म, जर मी भगवंताच्या 227 नियमांपैकी 2 नियम जर पालन करत असेल तर बुद्धाचं बुद्धत्व माझ्यामध्ये 2 वचनाने जपून आहे. तुम्ही जर उपासकासाठी सांगितलेले जे नियम आहे 10, उपासकासाठी सांगितलेल्या काळाकाळातल्या 75 शेके जे आहेत त्यातल्या तुम्ही 2 जरी नियम पालन करत असाल तर बुद्धाचं बुद्धत्व तुमच्यामध्ये 2 रूपानं टिकून आहे. बुद्धानं सांगितलेला विनय तुम्ही जर 1 घंटा जरी पालन करत असाल तर बुद्धाच्या वचनाला, बुद्धाच्या बुद्धत्वाला तुम्ही 1 घंटा जतन केलेला आहे. त्यामुळे सगळ्या जगाच्या पाठीवरले भिक्षुणी मिळून, उपासक उपासिका मिळून आचरण करणाऱ्या मध्ये धम्म सध्या सामावलेला आहे आणि त्याच्यातच विनय सामावलेला आहे. बुद्ध सध्या सगळ्यात आहे. अशा रूपानं बुद्ध संचरित झालेला आहे. म्हणते फोडून सांगा जरा हे विश्व धम्मराज्य कसं होईल? म्हणतात ते संविधान जे आहे तर ते संविधान सध्या वर्तमानातलं बुद्ध आहे. भारतीय संविधान हे वर्तमानातले बुद्ध आहेत. त्याचे 395 कलम महात्मा फुलेच्या घराचा नंबर 395 होता म्हणून बाबासाहेबांनी इकडे घेतले असे काही साहित्यिक म्हणतात, ते खोटं आहे.
ते काय असं बिचारे मुसलमान लोक 786 येतात म्हणून बाबासाहेबांनी 395 लिहिलं, असं नाही आहे. बाबासाहेबांनी 395 कलम का घेतले? कारण की बुद्ध सांगतात एका ठिकाणी की या सृष्टीवर माणसाच्या चर्या स्वभाव हे 395 आहेत. म्हणून प्रत्येक स्वभावाने कायदा करून गेले ते, की इथं पृथ्वीवर एक एक स्वभावाचा माणूस जर जन्मला तर तो त्याच्या स्वभावानं वागल, म्हणून त्याच्या स्वभावाचा एक कायदा. कारण तुझ्या स्वभावाचा त्रास दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. कारण इथं 395 स्वभावाचे लोक जन्माला येतील म्हणे. मग 300 स्वभावाचे 95 स्वभावाचे लोक जन्माला येतील आणि त्याच्या स्वभावाचा कायदाच नसेल, आणि त्याच्या स्वभावाचे जर 107 लाख लोक जर असले मग, कारण 150 कोटीमध्ये 395 स्वभावाचे लाख लाख 2-2 लाख 5-5 लाख लोक असतील एका एका स्वभावाचे, आणि जर ते 1 लाख लोकांच्या स्वभावासाठी जर कायदा नाही बनला तर ते उपद्रव करतील दुसऱ्यासाठी. म्हणून इथं प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा कायदा आहे. कोणालाही पळवाट करता येत नाही. इथं लोकांनी ते गहन अभ्यास नाही केला, लोक त्यानुसार वागत नाही. हा ज्याच्या त्याच्या अकुशल कर्माचा भाग आहे, किंवा संघटितरित्या बाबासाहेबांच्या अनुयायाने संविधान टिकवण्यासाठी प्रयत्नशील नाहीत, हे त्यांच्यातलं अपुण्य आहे किंवा त्यांच्यातला आळसपणा म्हणून आपण धरूया. पण नक्की कोणी ना कोणी जागृत होतील. ते म्हणतात ना, 1 लाख नेंबळट लोकांच्या पोटी 1 लाख नेंबळट लोक जन्माला आल्यानंतर एक वीर जन्माला येतो. 1 लाख वीर लोकांच्या नंतर एक बलवीर जन्माला येतो. 1 करोड बलवीरांच्या नंतर एक महान वीर जन्माला येतो. 1 करोडो लोकांच्या जन्माच्या नंतर एक महायोद्धा जन्माला येतो. आणि अशा करोडो लोकांच्या मृत्यूच्या नंतर मग नंतर एक बोधिसत्व जन्माला येतो. आणि मग हे सगळं विषमतेचं राज्य मोडून तोडून समतेचं राज्य निर्माण करतो. आणि ती घटना महू गावी 14 एप्रिल 1891 सालीच घडलेली आहे. त्या दिवशी तो लाल जन्माला आला आणि त्या दिवशी ही घटना घडून बसली भारतामध्ये. आणि त्यांनी खरंच पुढे चालून देशाचं संविधान लिहून हे सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे की पुन्हा एकदा बुद्ध गुण्या गोविंदाने जगामध्ये नांदतील. बनते पण विश्व धम्मराज्य कसं होईल? मग तेव्हा ते सांगतात की हे भारतीय संविधान पुढच्या 2500 वर्षपर्यंत नष्ट होणार नाही. हे अरंताची वाणी आहे, तुमची माझी नाही. अरंत काय म्हणतात? बाणा भंतेजी बांगलादेशाचे, हे बाबासाहेबांचं संविधान 2500 वर्षपर्यंत टिकून राहणार आहे, याला कोणी नष्ट करू शकणार नाही. भारतीय संविधान 2500 वर्षपर्यंत बदलणार बी नाही. पण जगातले जेवढे संविधान आहेत ते सगळे संविधान 2दा आणि 3दा लिहिल्या जाणार आहेत. जगातले जेवढे बी संविधान आहेत ते आणखी 2दा किंवा 3दा लिहिल्या जाणार आहेत. आणि जेव्हा ते लिहिणार आहेत तेव्हा ते भारतीय संविधानाचा आधार घेणार आहेत आणि याच्या आधारानं ते लिहिल्या जाणार आहे. आणि अशा रीतीने सगळं विश्व धम्मराज्य होणार आहे म्हणे. आणि बाबासाहेबांचं वाक्य पूर्ण होणार आहे. आणि खरंच ते बनभंतेजीने म्हटल्यानंतर 4 देशाच्या घटना भारतीय संविधानानुसार बनल्या सुद्धा, 4 बनल्या सुद्धा. मागं काही दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाची, आफ्रिकाची घटना तुम्हाला माहित असेल. नेपाळच्या त्या पोरीने सगळं भारतीय संविधानातून घेतलं. त्यांनी हिंदू राष्ट्र म्हणून सुद्धा मागं काढून घेतलं त्यांनी त्यांच्या करन्सीवर सुद्धा बुद्धाचं रूप आणलं. हे तुमच्या माहितीसाठी तुम्ही नेटवर जाऊन शोधा. मग तुम्हाला कळेल की सध्या जगामध्ये 4 देशांनी आपले संविधान लिहिले आणि त्यांनी भारतीय संविधानाचा आधार घेतला. आता राहिलेले सगळे 2500 वर्षामध्ये 2दा 3दा लिहिल्या जाणार आहेत आणि भारतीय संविधानाचा आधार घेणार आहेत. म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वाचा आधार घेणार आहे. म्हणजे पूर्ण जग पुन्हा एकदा स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्व मान्य करणार आहे. जगातली सर्वात मोठी संघटना जिला की आपण आज पण सुद्धा युनो म्हणून ओळखतो, त्याचबरोबर मानवासाठी काम करणारी जी सर्वात मोठी संघटना जिला आपण ह्युमन राईट्स म्हणून ओळखतो, या दोन्ही संघटनेनं पंचशील हे तत्व स्वीकारलेलं आहे. दोघांनी सुद्धा सगळ्या जगांना प्रतिनिधित्व देत असताना तुमचा देश हे पंचशील पालन करतो का? कोण्याही देशांनी निरपराधांची हत्या करण्याची अनुमती दिलेली नाही आहे. जो देश निरपराधांची हत्या करण्याची हे करत असेल, चूक करत असेल, त्याला युनोचं प्रतिनिधी बनता येत नाही, त्याला ह्युमन राईट्सचं प्रतिनिधी बनता येत नाही. ज्या देशामध्ये चोरी केल्यानंतर त्यांना दंड मिळत नसेल, दंड विधान नसेल त्याच्या संविधानामध्ये, त्या देशाला युनोचं प्रतिनिधित्व मिळत नाही, त्या देशाला ह्युमन राईट्सचं प्रतिनिधित्व मिळत नाही. ज्या देशामध्ये लेकीबाळींवर, ज्या देशांवर परमिशन नसताना, अनुमती नसताना जर महिलांवर बलात्कार होत असतील किंवा पुरुषांवर बलात्कार होत असतील तर अशा प्रकारच्या त्या देशातल्या संविधानात जर त्यांना दंड दिले नसतील तर त्या देशाला प्रतिनिधी म्हणून घेत नाहीत. म्हणजे 3रं शील मान्य केलेलं आहे. 420 हे प्रत्येक देशामध्ये कलम आहे की त्या देशामध्ये जर कोणी गठवत असेल
शेतीच्या व्यवहारामध्ये असेल, त्याचबरोबर तुमच्या घरादाराच्या व्यवहारामध्ये असेल, नोकरी पाण्याच्या व्यवहारामध्ये असेल, पैशाच्या व्यवहारामध्ये असेल, किंवा ज्या ठेवीमध्ये असेल, कशामध्ये सदर एखादा मनुष्य खोटं बोलून 420 गिरी करत असेल तर त्याच्यावर गुन्हे सगळ्या संविधानाने भरले जातात. जे संविधान खोटं बोलणाऱ्या माणसाला दंड देत नसेल, तो फसवणूक करणाऱ्या माणसाला दंड देत नसेल, त्या देशाला युनो आणि ह्युमन राईट्स आपला प्रतिनिधी बनवून घेत नाही. ज्या देशामध्ये नशापतन करण्याची काही देशांनी अनुमती दिलेली आहे, परंतु नशापतन करून जो व्यक्ती इतरांना उपद्रव देत असेल, उपद्रव करून तो बाकीचे 4 शिले तोडत असेल, तर त्या व्यक्तीला या 5व्या शिला अंतर्गत सुद्धा दंड मिळतो. आपल्याकडे तर डायरेक्ट दारूबंदीच लागू होतात कुठं कुठं, पण काही देश 0°C डिग्रीच्या खाली तापमानाखाली असल्यामुळे तिथं नेहमी बिअर पिऊन बीफ मटण खाऊनच ते लोक जगू शकतात, नाही तर जगू शकत नाहीत. म्हणून तशाच देशामध्ये हे 4 शिलच त्यांनी जास्त मानलेत, 5व्या शिलाला ते लोक दारू बिअर पितात, शासनाने मान्यता दिलेली आहे. पण तो जर उपद्रव करत असेल तर त्याच्यावर मात्र कडक कारवाई होती. म्हणून उपासक आणि उपासकांनो, आपल्या बाबांनी सांगितलेलं हे अंतर्गत आणि बाह्य बौद्ध राष्ट्र हे बनलेलंच आहे, फक्त आपल्याला त्या टिकवायचं आहे. जा तुमच्या घराच्या भीतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. पण जर यदाकदाचित तुम्हाला ते बनवत असताना ज्या काही अडचणी येतील तर त्या तुम्ही बौद्ध धर्माच्या मार्गावर चालूनच निवारल्या पाहिजे, असंही बाबासाहेब सांगून गेले. त्यांनी आपल्याला हिंसेचा मार्ग कधी शिकवलेला नाही. बुद्धानं सांगितलेला अहिंसेचा मार्गच त्यांनी शिकवलेला आहे आणि त्यांनी उलट संघटनेचा मार्ग शिकवलेला आहे. तुम्ही जर संघटित झालात तर तुम्हाला न्यायानं संघर्ष करण्याची बुद्धी प्राप्त होईल. संघर्ष म्हणजे भांडण नव्हे, संघर्ष म्हणजे संघाने एकत्र मिळून केलेले कार्य करा, तुम्ही हर्ष करा. संघ कोणता? भिक्खूचा संघ, भिक्खुनीचा संघ, उपासकाचा संघ, उपासिकेचा संघ. हे रथाचे पुढचे 2 चाक भिक्खू भिक्षुनी, रथाचे हे पाठीमागचे 2 चाक उपासक उपासिका, या 4ला म्हणतात संघ. संघ हर्ष करा म्हटले बाबासाहेब, भांडण करा नाही. तुम्ही विचार करा बरं, शिका. सगळे शिकलो, संघटित व्हा, म्हणजे विहारात एकत्र आलो. आता शिकून संघटित झालं ते माणसं भांडणं कशाला करतील? जर संघर्षाचा अर्थ भांडण असतं तर बाबासाहेबांनी याची सिक्वेन्स कशी लावली असती? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी नसती लावली. मग बाबासाहेब काय म्हणले असते? संघर्ष करा, संघटित व्हा आणि मग शिका. कारण मग बाबासाहेबांनी याची सिक्वेन्स अशी लावली असती. नाही तर म्हणले असते संघटित व्हा, संघर्ष करा आणि मग शिका, म्हणजे एकत्र जमा व्हा, भांडणं करा आणि मग शिकायच्या आधी करा, असं म्हटलं असते बाबासाहेब. पण नाही, बाबासाहेब म्हटले शिका. शिकलो, शिकलेले माणसं संघटित होतात, विहारात जातात, निर्व्यसनी बनतात, गुणी बनतात. आणि संघर्ष करा म्हणजे भांडण नका करा. तर 4ही संघ एकत्र या आणि एकत्र येऊन काही शुभ कार्य करा, चांगलं कार्य करा, की जेणेकरून तिथं त्याला हर्ष उत्पन्न होईल, खुशी उत्पन्न होईल. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, बाबांनी सांगितलेलं भारत बौद्धमय निश्चित स्वरूपात होणार आहे. तो आज ना उद्या होणार आहे. तसं आपण वारंवार जो म्हणतो, जो धर्म त्याला काही बेस नाही, तो 4 गोष्टीवर आधारित आहे. ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणून ओळखतो, टीका नाही पण सत्य आहे, तो 4 गोष्टीवर आधारित आहे. हिंदू धर्म टिकण्याचे 4 खांब आहेत, त्याचे 3 खांब तुटलेले आहेत. आता तो एका खांबावरच आधारलेला आहे. म्हणून जे लोक बाबासाहेबाच्या 22 प्रतिज्ञा पालन करत नसतील ते आजही एका खांबावर टिकलेल्या धर्माच्या नावेत बसलेले आहेत. एका खांबावर टिकलेला जो धर्म आहे त्या नावेत बसलेले आहेत. जे लोक 22 प्रतिज्ञा पालन करत नसतील, गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवदेवतेस मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही. अनेक लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेणारे सुद्धा गणपती बसवतात. तर ते कशात बसलेले आहेत? जो धर्म एका खांबावर टिकून आहे त्याच्यात बसलेले आहेत. तो खांब कधी तुटन आणि ते नाव कधी डुबन हे सांगता येत नाही. तर ते डुबत्या नैयामध्ये बसलेले आहेत. जर आपले नातेवाईक कोणी असतील तर त्यांना पहिला फोन करा, त्यांना म्हणा डुबत्या नावेमधून लवकर उतरा आणि किनारी लागणाऱ्या बौद्ध धर्माच्या नावेमध्ये बसा. कारण त्याचे नावाडी कोण आहेत? सत्था देव मनुष्यानंद बुद्धो भगवाती पुरुष धम्म सारथी, असे आमचे सारथी आहेत. आणि त्याचे सेनापती कोण आहेत? त्याचे सेनापती बाबासाहेब आहेत. त्यामुळे ही नौका किनारी लागणार आहे. ती नौका टिकून आहे कशावर? 4 खांबावर. त्याचा पहिला खांब होता, त्या टायमात म्हणतात तो पहिला खांब होता सत्यावर टिकून होता. पहिला खांब कशावर होता? याचा सत्य. पूर्वीचे लोक जान जाय पर जुबान न जाय. आता हिंदू धर्मात पावलोपावली खोटं बोलतात, पावलोपावली खोटं बोलणारे लोक आहेत. त्यामुळं सत्य, पूर्वी लोक आईच्या पोटाला जरी कुकू लावलं
तरी पोटामध्ये पोरग झालं तर आमची पोरगी करा, आणि पोरगी झाली तर या पोराला द्या, असे जबानी देत होते. त्या जबानी निभवत होते. आता त्या जबानीवाले लोक कोणी राहिले नाही. त्यामुळं त्या धर्माचा पहिला खांब तुटून गेलेला आहे. एक युग असं होतं, तपयुग होतं, तपयुग. त्याचा दुसरा खांब आहे तप. पूर्वीचे लोक 16 वर्ष जंगलात जाऊन तप करून यायचे, आणि 16 वर्षानंतर जेव्हा गावात यायचे, जेव्हा भिक्षा मागायला जायचे, सगळे लोक त्याच्या पाया पडायचे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तर दक्षिणेपर्यंत ते जम्बूद्वीपात कुठे फिरो लोक त्यांची वाहवा करायचे की हा जंगलात जाऊन 16 वर्ष तप करून आलाय म्हणून लोक त्याची पूजा करायचे. आता कोणी हिंदू साधू संन्यासी तप करत बसत नाहीत. आता उलट ते जप करत बसलेत. तप कोणी करत नाही, त्यामुळे तपश्चर्या बंद झाल्या. आता हिंदू धर्म टिकण्याचा दुसरा खांब तुटून गेलेला आहे कधीच. तिसरा खांब होता त्याचा यज्ञ नावाचा खांब होता. एक सतयुग, यज्ञयुग. आता यज्ञ, एखादा महाराज जर पूर्वेकडून यज्ञ करण्यासाठी निघाला तर पश्चिमेकडे जाईपर्यंत तो एवढं धन एकट्ठा करत होता, आणि पश्चिमेकडून उत्तरेकडे निघाला तर सगळे लोक त्याच्या पाठीमागं लागत होते आणि यज्ञात आहुती बळी देत होते. पण हा तिसरा खांब बाबासाहेबांनी तोडला. आता ह्या देशामध्ये यज्ञ करता येत नाही. साधं एक हरण मारली तर सलमान खान अटक होता, जेलात होता. त्यामुळे इथं चोरून चपाटून काय करतात ती वेगळी गोष्ट आहे, पण इथं आता माणसाचा बळी दिला जात नाही. इथं मात्र आता यज्ञ करता येणार नाही. जे छोटे मोठे केले जातात संविधानाच्या अंतर्गत केले जात नाहीत, म्हणून तिसरा खांब तुटलेला आहे. आता चौथा खांब त्याचा शिल्लक आहे, आणि हिंदू धर्म फक्त त्याच्यावर टिकून आहे. त्याला म्हणतात कली. सध्या तो कलीवर टिकून आहे. कलियुग म्हणतात ना लोक, तुम्हाला माहित नाही कलियुग काऊन म्हणतात म्हणून. कलीचा अर्थ होतो दान. दान म्हणजे ज्या हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये ज्या पेट्या आहेत ना, तर जे बहुजन लोक अंधश्रद्धेमुळे, अनाडीपणामुळे जे दान टाकतात सध्या, त्याच्यावरती टिकून आहे. ज्या दिवशी बहुजनाच्या लोकांना माहित होईल की आपलं दान चुकीच्या ठिकाणी चाललेलं आहे, आणि जेव्हा ते तिथं देणं बंद करतील तेव्हा तो डुबल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे शासन सुद्धा जे आलेलं आहे त्या मंदिराच्या पेट्यामधून गेलेले पैसे, आसाराम बापू असतील, रामदेव महाराज असतील, यांच्याकडून गेलेले पैसे ते सगळे शासनाला येण्यासाठी, मग ते लोकांमध्ये वाटणं असेल किंवा ईव्हीएमचा घोळा असेल, तर याच्यामुळे हे टिकून गेलेले तिथं. ज्या दिवशी बहुजन लोकांना जागृती होईल आणि त्याच्या लक्षात येईल की चुकीच्या ठिकाणी आपले पैसे चाललेत. कोरोनानं कमीत कमी जागृती तरी केली की आता मंदिरं सुद्धा बंद केलेत. देव बी घाबरले, ते काही सुरक्षा करू शकले नाही कोणाची. हे कोरोनानं सिद्ध केलं, पण अजूनही काही लोकांच्या लक्षात आलेलं नाही. म्हणून उपासकांना तो फक्त कलीवर टिकून आहे सध्या. ज्या दिवशी कली नष्ट होईल म्हणजे बहुजन जागृत होतील आणि योग्य ठिकाणी दान देतील. जिथं मानवाच्या हिताचं काम सुरू होतंय, जिथं मानव कल्याणाचं काम सुरू होतंय, जिथं समतेचं राज्य निर्माण करण्याचं काम होतंय, अशा विहारानं, सेंटरनं, विपස්සना सेंटरनं, बौद्ध विहारानं जेव्हा लोक दान देणं सुरू करतील तेव्हा आपोआपच ती नौका डुबून जाईल आणि ही नौका किनारी लागल. म्हणून उपासकांनो, धर्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. सब्बदानं धम्मदानं जिनाती. म्हणून बौद्ध भिक्षू लोक जे प्रवचन देतात किंवा सद्ग्रस्त सुद्धा जे बुद्धाचं सत्यवचन सांगतात त्याला धम्मदान म्हणतात. धम्मदानं जिनाती म्हणजे ते धम्मदान आहे. म्हणून तुम्ही नित्य नियमाने भगवान बुद्धाच्या मार्गावर चला. विहारामध्ये नित्य नियमाने जा. अनेक लोक विहारामध्ये जात नाहीत. अनेक लोक तुम्ही पाहत असाल की मस्जिदी गच्च भरलेल्या असतात, गुरुद्वारे गच्च भरलेले असतात, चर्च गच्च भरलेला असतात. त्याचबरोबर हिंदूच्या जत्रा, उरुस आणि मंदिरं सुद्धा गच्च भरलेले असतात. पण काय कारण आहे की मात्र बौद्धांचे विहार भरलेले नसतात? याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? काय तर त्याचे कारण काय आहेत? बुद्धाची विहार का भरलेले नाहीत? बुद्धाच्या विहारात लोक का जात नाहीत? हे फक्त भारतातच आहे असं नका समजू की हे जगाच्या पाठीवर आहे. जगाच्या पाठीवर फक्त बौद्ध विहारच गच्च भरलेले आहेत. अमेरिकेमध्ये तुम्ही जासाल तर तुम्हाला विहार गच्च भरलेले दिसतील, चर्च रिकाम्या झालेले दिसतील. जेव्हा तुम्ही आता युरोप कंट्रीकडे जासाल तर तेव्हा तुम्हाला युरोप कंट्रीमध्ये सुद्धा विहार गच्च भरलेले दिसतील. कारण युरोप कंट्रीमध्ये अमाप पैसा कमावणारे, गल्फ कंट्री अमाप पैसा कमावला, जगाचे सगळे तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढले. पण जेव्हा मन शांतीचं तंत्रज्ञान पाहतात, जेव्हा सगळं गुगलवर शोधतात, सगळ्या जगात शोधतात, तेव्हा त्यांना एकमेव महापुरुष सापडतात की मेडिटेशन शिकवणारे फक्त बुद्ध आहेत. मग ते बुद्धाकडे वळू लागलेले आहेत. आता चर्च ओस पडत आहेत अमेरिकेमध्ये. आता हजारो लाखो लोक बौद्ध धर्माच्या विपश्यनेकडे, मेडिटेशनकडे वळत आहेत. ही जगाची दिशा आहे. म्हणून उपासकांनो, फक्त आपल्या भारतातला प्रसंग सोडला, आजही जग सुखी आहे ते बुद्धामुळे आहे. अनेक लोकांना असं वाटतं की नाही तुम्ही बुद्धाचे शिष्य आहात, भिक्षू आहात म्हणून सांगतात. नाही, बुद्धामुळे सगळं जग सुखी आहे. अमेरिका सुखी असेल, जपान सुखी असेल, पाकिस्तान सुखी असेल, आपला देश सुखी असेल तर बुद्धामुळे सुखी आहे. तो कसा?
पुराव्यानेशी सांगतो. तर तुम्हाला जर हे पटत नसेल तर आपण एकदा अमेरिकेत जाऊया. मनात असा विचार करा की आपण विमानात बसून अमेरिकेत गेलो असं गृहीत धरा. अमेरिकेमध्ये कुठे जायचं? ज्या ठिकाणी लोक जलात आहेत तिथं जायचं, जिथं कैदी आहेत आणि तिथं जास्तीत जास्त ख्रिश्चन धर्म आहे. त्यामुळे एका ख्रिश्चन कैद्याला पकडायचं आणि त्याची मुलाखत घ्यायची आणि त्या ख्रिश्चन कैद्याला विचारायचं की तू जलात आहेस तर सुखी आहेस का दुखी आहेस? तर तो म्हणून मी दुखी आहे. मनासारखं खाऊ शकत नाही, इथं मनासारखे कपडे लत्ते नाही, मी उत्सव त्योहार साजरा करू शकत नाही, माझ्या प्रियजनाला भेटू शकत नाही, इथं मी खरेदी विक्रीचा व्यापार करू शकत नाही, अंगावर भारी भारी सोनं नाणं घालू शकत नाही, मनोरंजनाच्या काही गोष्टी पाहू शकत नाही, मी ज्याला दुखी आहे. अच्छा, दुखी आहेस? मग त्यांना विचारायचं की तुला जलामध्ये टाकलं तर तू चर्चमध्ये गेला नव्हतास म्हणून टाकलं का? तो म्हणत नाही. मग तू येशूला मानलं नाही म्हणून तुला जलात टाकलं का? तो म्हणत नाही. तू मेरींना मानलं नाही म्हणून तुला जलात टाकलं का? तो म्हणत नाही. तू बायबल वाचलं नाही म्हणून तुला जलात टाकलं का? तो म्हणत नाही. तू गुड फ्रायडे म्हणला नाही म्हणून तुला जलात टाकलं का? तो म्हणत नाही. तू बाप्तिस्मा केला नाही म्हणून तुला जलात टाकलं का? तर तो म्हणत नाही. मग तुला जलात का टाकलं? तर तो काय म्हणत माहिती का? मी हत्या केली, मी चोरी केली, मी व्यभिचार केला, मी खोटं बोलून फसवणूक केली किंवा नशापतन करून कोणासोबत मारझोड केली, हे कोणीतरी पाहिलं, पोलीस केस केली, 2 पुराव्याने सिद्ध झालं म्हणून मी जलात पडलो. अच्छा, म्हणजे जीवनभर येशूची पूजा केली पण फक्त 2च मिनिटं माझ्या बुद्धाला विसरला तर जलात जाऊन बसला. तर कळलं तुम्हाला? जेवढे जेवढे लोक जलात आहेत तेवढे तेवढे दुखी आहेत. आणि ते का दुखी आहेत? कारण ते बुद्धाला विसरले म्हणून दुखी आहेत. आणि जे बाहेर आहेत ते सुखी आहेत का? कारण ते पंचशील पालन करतात म्हणून सुखी आहेत. कळलं तुम्हाला? ते बुद्ध सरनंगाचे म्हणो का ना म्हणो, त्याच्या मुखातून बुद्धाचं नाव येऊ का ना येऊ, पण बुद्धाच्या तत्वामुळे अमेरिकेतले लोक सुखी आहेत जे बाहेर आहेत ते. आता पाकिस्तानात येऊ. पाकिस्तानात सुद्धा मुसलमान माणूस जो जलात टाकलेला आहे त्याला चौकशी करू. का रे बाबा, तू ज्याला सुखी आहे का दुखी आहे? तो म्हणून दुखी आहे. मग तू मस्जिदीमध्ये गेला नाही म्हणून ज्याला टाकलं का? नाही. तू नमाज पडली नाही म्हणून ज्याला टाकलं का? नाही. तू सलाम अलैकुम अलैकुम सलाम म्हणला नाही म्हणून ज्याला टाकलं का? नाही. तू सुनता केला नाही म्हणून ज्याला टाकलं का? तो म्हण नाही. तो कुराण वाचला नाही म्हणून ज्याला टाकलं का? तो म्हण नाही. तू बकरी ईद केली नाही म्हणून ज्याला टाकला का? तो म्हण नाही. मग तुला जलात का टाकलं? तर तो मुसलमान कैदी पण हेच उत्तर देईल. एक तर म्हणून की मी हत्या केली, नाही तर म्हणून चोरी केली, नाही तर म्हणून दुराचार केला, नाही तर म्हणून खोटं बोलून फसवणूक केली, नाही तर सांगा नशापतन करून वाद भांडण तंटे केले, पकडलो, पुराव्याने सिद्ध झालं, ज्याला टाकलं. अच्छा, जीवनभर अल्लाची नमाज पडला, फक्त 2 मिनिटं बुद्धाला विसरला तर जलात जाऊन बसला. आता आपण आपल्या देशात येऊ. आपण इथंच आहेत. पहिले आपल्या देशातल्या एका कट्टर हिंदू कायद्याला विचारायचं की तू दिवाळी केली नाही, दसरा केला नाही, अंगात आणलं नाही, उरुसाला गेला नाही, जत्रेला गेला नाही, गणपती बसवला नाही, घट बसवले नाही म्हणून तुला जलात टाकलं का? तर तो नाही 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 म्हणन. मग तू इथं टिका लावला नाही, इथं बुका लावला नाही, इथं जटा राखल्या नाही म्हणून तुला जलात टाकलं का? तो म्हणा नाही नाही नाही. हिंदू धर्माचे सोपास केले नाही म्हणून तुला जलात टाकलं का? तो म्हणा नाही. मग तुला जलात का टाकलं? तर आपल्या देशातला हिंदू कैदी सुद्धा ते सांगन. एक तर म्हणन की मी हत्या केली, नाही तर म्हणन की चोरी केली, नाही तर म्हणन की व्यभिचार केला, नाही तर म्हणन खोटं बोलून फसवणूक केली, नाही तर म्हणन की मी दशापतन करून भांडण तंटे वाद कटकटी केल्या, पुराव्याने सिद्ध झालं आणि म्हणून जलात टाकलं. अच्छा, जीवनभर हिंदू धर्माचं पालन केलं, 2 मिनिटं बुद्धाला विसरला तर जलात गेला, दुखी झाला. तर कळलं तुम्हाला? सगळे जगातले जे लोक सुद्धा बाहेर आहेत सुखी आहेत ते बुद्धाचं तत्वज्ञान आपल्या जीवनात उतरवतात म्हणून सुखी आहेत. म्हणून सुखी आहेत. भले ते बुद्धां सरनंगाचे मी म्हणू का ना म्हणू. आणि तेवढंच नाही तर शेवटचे पॉईंट सांगतो आणि प्रवचन समाप्त करतो की आपला देश नाही, सगळं जग बौद्ध धर्माचा प्रचारक आहे. सगळ्या जगाचे जेवढे गव्हर्नमेंट आहेत हे सगळे गव्हर्नमेंट बौद्ध धर्माचे प्रचारक आहेत. सगळ्या जगाच्या मिलिटरी, सगळ्या देशाच्या बटालियन, सगळ्या देशाच्या न्यायाधीश हे सारे बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी निर्माण केलेले आहेत. ह्युमन राईट्स या सगळ्या संघटना फक्त बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी निर्माण केलेल्या आहेत. आता आपल्याला किती मोठा प्रश्न पडेल? आपल्या देशातले न्यायालय, आपल्या देशातले पोलीस, SRP, CRP, महार बटालियन, मराठा बटालियन, शीख बटालियन, जेवढे बी ब्लॅक कमांडो असतील, स्पेशल कमांडो असतील, ते सारे बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी तयार केलेले आहेत. ते सगळे बौद्ध धर्माचे प्रचारक आहेत. हे अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मी एकदा हे प्रवचन त्याच्या समोरच दिलं होतं. तर तिथले सगळे इन्स्पेक्टर ते असं टुकू पाहू लागले कसं काय बौद्ध धर्माचे प्रचारक. पण म्हटलं मी खोटं सांगत नाही, पुरावा देऊन सांगतो. मग त्या इन्स्पेक्टरकडे पाहून म्हटलं की घ्या पुरावा, तुम्ही कधी ना कधी
बघा हे सगळे सगळे बौद्ध धर्माचे प्रचारक कसे आहेत. म्हटलं तुम्ही केव्हा ना केव्हा कधी ना कधी तुमची ड्युटी शिर्डीच्या साईच्या मंदिराच्या तिथं लागली असेल म्हटलं. ते म्हणे हो लागली. तर शिर्डीच्या साईच्या मंदिराजवळ ज्या पोलीसवाल्यांची ड्युटी आहे तो पोलीसवाला बौद्ध धर्माचा प्रचारक कसा आहे ते बघा. कारण अनेक लोकांची रांग आहे, 2-2 दिवस नंबर लागत नाही. ते एखाद्या माणसाने 4-5 घंटे उभं राहायचं. शाहीच्या दर्शनासाठी चालला होता तो, पण त्यानं काय करायचं, रांगेत उभं राहायचं आणि रांगेतून बाहेर यायचं आणि पोलीसवाल्याकडे पाहून म्हणायचं हा काय सबका मालिक एक नाही आणि माझी काही श्रद्धा नाही आणि मला काही सबुरी नाही, त्यामुळे मी आता याचं दर्शन न घेता चाललो, असं पोलीसवाल्याकडे पाहून म्हणायचं. तो पोलीसवाला तुमच्यावर कोणतीच केस भरत नाही. तो असं म्हणत नाही की तुला आज जाऊन दर्शन घ्यावाच लागल, नाही तर भारतीय संविधानाच्या कलम अमक्याच्या अंतर्गत तुला दंड करू म्हणून नाही म्हणू शकत. तर ठीक आहे, नाही तुझी इच्छा तर जाय म्हणा. कारण त्याची ड्युटी दर्शन केलंच पाहिजे, पूजा केलीच पाहिजे याच्यासाठी नाही. पण त्या पोलीसवाला तुम्ही तर रांगेमध्येच उभे राहा आणि त्याला दिसन असं पुढच्याच्या खिशात हात घाला. त्या पोलीसवाल्या दिसत असं पुढच्याच्या खिशात हात घाला आणि 20 नाही तर 50 रुपये फक्त चोरा. फक्त पोलीसवाल्याने पाहू द्या, ते येतंय आणि हातातली काठी घेऊन तुमच्या हातावर मारतंय आणि मारून काय म्हणतंय, आदिन्नदाना वेरमणी शिक्कापदं समाधियामि. म्हणत नाही ते पाली भाषेत, पण त्याची ड्युटी कशासाठी आहे की इथं चोऱ्या नाही झाल्या पाहिजे. नाही तर तुम्ही एखाद्या महिलेला असं धक्का मारा गर्दीमध्ये, ते येऊन लगेच फटके देत आहे. इथं महिलांची छेडछाड करता येणार नाही. जेवढे गणपती बसवलेत ना, ह्या गणपतीच्या मंडळांनी एकच दिवस बी आरती म्हणली नाही आणि मोदक वाटले नाही तर कोणीच पोलीसवाले त्याच्यावर केस भरत नाहीत. पण त्यांनी दारू पिऊन धिंगाणा करू द्या, लोकांना माहित होत्या, लगेच त्याच्यावर केस भरतात. म्हणजे गणपतीच्या संरक्षणासाठी पोलीसवाले नाहीत, तिथं पंचशील पालन झालं पाहिजे म्हणून पोलीसवाले आहेत. पंचशील पालन झालं पाहिजे म्हणून त्याची ड्युटी आहे, त्याचा पगार आहे त्यांना. ती देवीचे घटपीठ बसतात किंवा देवी निघते ना, तर त्या देवीमध्ये टिपऱ्या खेळताना पोरांनी पोरीला छेडू नाही म्हणून पोलीसवाल्याची ड्युटी आहे. असं नाही की देवीची पूजा केलीच पाहिजे म्हणून. नाही नाही, तुम्ही नाही केली तर तुमच्यावर कोणतीच केस भरत नाहीत. तुम्ही तिथं ते जाऊन पत्ते खेळत बसा का, तुम्ही आरती म्हणा का नका म्हणा, कोणताही पोलीसवाला केस भरू शकत नाही तुमच्यावर. पण मात्र तुम्ही तिथं जाऊन धिंगाणा करा, लगेच केस भरल्या जाते. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सगळे पोलीसवाले SRP वाले हे सगळे कशासाठी आहे, पंचशील पालन करून घेण्यासाठी आहे. जगाच्या इनोकासाठी आहे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आणि शांतता कोण सांगितली, बुद्धानं सांगितली. तर बुद्धाची शांती प्रस्थापित करण्यासाठी यांच्या नोकऱ्या सगळ्या ड्युट्या आहेत. जजला पगार आहे, जज काय सांगतो, अशांतता पसराव म्हणतो का, नाही, शांतता प्रस्थापित करा. राष्ट्रपतीला हे सगळ्याला आदेश देतो, कधी कधी पंतप्रधानांना आदेश देतो की इथं कायदा आणि सुरक्षेचा भंग नाही झाला पाहिजे म्हणून आदेश देतो मुख्यमंत्र्याला कधी कधी. त्याचा पगार आहे जजला. बौद्ध धर्माचा तो प्रचारक आहे जज. फक्त एवढंच आहे की त्यांना पगार आहे आणि आम्ही बिनपगारी फुल अधिकारी. फक्त एवढाच फरक आहे, ते बिनपगारी आणि फुल अधिकारी. आम्ही प्रचारक असे आहेत आणि ते पगारावाले प्रचारक आहेत. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, एका हिंदू भावाचं एका मुसलमान भावाचं दोघांचं जर भांडण लागलं, आता भांडण लागलं आणि तिथं जर पोलीसवाला आला तर त्या दोघांना पण सांगतो अशी काळी दाखवून, दोघांचं जर भांडण लागलं तर दोघांना म्हणतो की लवकर बुद्धाला शरण या. दोघांना काय म्हणतो, लवकर बुद्धाला शरण या, नाही जर ऐकले तर या काळीने मारीन म्हणतो ते पोलीसवाला. तुम्ही म्हणसान कधी म्हणतो, पण त्याची असं म्हणत नाही तो तोंडी, पण त्या दोघांना काय म्हणतो, हे शांत बसा रे. काय म्हणतो, शांत बसा म्हणजे बुद्धाचा विजय करा, अशांत न कराव. तर पोलीसवाल्याची ड्युटी आहे. पण हे दोघं जर नाही ऐकले, याचे 4 त्याचे 4, आता जास्त झाली दंगल. जर 10 50 वाढले तर पोलीसवाल्या काय म्हणतो, त्याच्यावरच्या साहेबाला फोन करतो, साहेब हे दोघं बुद्धाला शरण आले नाही, पण या दोघांनी बी 50 जण आणलेत, दंगल होण्याची शक्यता आहे. तर साहेब म्हणतोय, थांब, कसे बुद्धाला शरण येत नाही, मी आता येतो म्हणतात. मग सगळा फौजफाटा येतो आणि सगळा फौजफाटा काय करतो, पहिल्यांदा त्या बंदुकीच्या पाठीमागच्या दांडक्यानं मारतो. नाही ऐकले तर अश्रुधूर सोडतो. एवढं करून नाही ऐकले तर मग काय करतात, जास्त जर दंगल पेटली, गावाचे गाव जर दंगलीत पेटले तर मग SRPला फोन करतात, मग CRPला फोन करतात. मग एवढं करून जर दंगल नाही आटोक्यात आली तर मग अश्रुधूर सोडतात, मग हवेत गोळीबार करतात. एवढं करून जर नाही ऐकलं तर सर्वात शेवटी कोण येतंय, बटालियन येतात, नाही तर स्पेशल कमांडो येतात. जसं ताज हॉटेलवर नाही का हल्ला झाला होता, तर शेवटी ते कमांडोने सक्सेस केला. तर सर्वात शेवटी ते कमांडो येतात आणि ते कमांडो जिथून निघले ना तिथूनच त्यांना ऑर्डर असती, त्यांना डबल कोणाची ऑर्डर घ्यायची काम नसते. तर ते कमांडो आल्याबरोबर डायरेक्ट सुरू करतात, गुदू 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 गुदू, म्हणजे बुदू 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 बुदू, लगेच सगळे शरणच येतात.
लगे खालीच बसतात सगळे, गुडघ्यावरच बसतात, लगे पायापासून गोळ्या खाली मारा असा आदेशच असतो पहिला. एक गोळी लागली की खालीच बसतात. यालाच म्हणतात की सगळी शांतता प्रस्थापित होऊन जाते थोड्या टायमात. पण ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी शस्त्राचा वापर केला. पण जेव्हा बुद्ध विहारात आपण जातो तर आपण स्वतःहूनच गुडघ्यावर बसतो आणि हात जोडतो. तर ही बाबासाहेबांनी केलेली जगातली सर्वात ऐतिहासिक क्रांती आहे, जी रक्ताचा थेंब न सांडता बाबासाहेबांनी केलेली आहे. म्हणून बंदुकीच्या गोळ्या खाऊन बुद्धंग शरणंगाचे मी म्हणण्यापेक्षा विहारात जाऊन खीर खाऊन बुद्धंग शरणंगाच्या म्हणलेलं अधिक चांगला आहे. म्हणून नित्यनेमाने विहारात जा, दान कर्म करा, शील पालन करा, समाधीचा अभ्यास करा आणि बाबासाहेबांची चळवळ गतिमान करा. रमाईच्या त्यागाचं चीज करा. बाबाचे 4 लेकरं गेले, त्या लेकरांचा मृत्यू वाया जाऊ देऊ नका. बाबाचा गंगाधर गेला, राजरत्न गेला, रमेश गेला, इंदुमती गेली. बाबा राजरत्नाला कवटाळून म्हणायचे की अरे तू राजबिंडा शरीराचा होता, ही सारी धुरा मला तुझ्यावर सोडायची होती, तू मला कसं काय सोडून गेला. तर बाबा आपल्याला लेकरं म्हणतात. रडता रडता दोघं जण कोटी कोटी लेकराचे आई बाबा हो म्हणतात. म्हणून आपण बाबाचे कोटी कोटी लेकर आहोत. आपलं ते काम आहे, आपली जिम्मेदारी आहे. प्रामाणिकपणे 22 प्रतिज्ञामधल्या 11 प्रतिज्ञा सोडून द्या, त्याचा त्याग करा आणि 11 प्रतिज्ञा आपल्या जीवनात उतरवा. तर आजच्या क्षणी एवढाच उपदेश देतो की सर्वजण आपल्या जीवनामध्ये मंगल करून घ्या, हित करून घ्या आणि आपलं जीवन सुखमय बनवा. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम.